मध्ये गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला असून या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतलं गेलंय। कोल्हापूरसह शाहूवाडी तालुक्यातल्या बांबवडे इथं हॉस्पिटलवर छापे टाकण्यात आले। सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावर PCPNDT टीमनं कारवाई केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन आणि सिव्हिल सर्जन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे। स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टरचे कारनामे उघड झाले असून गर्भपात केल्यानंतर भ्रूण मेडिकल वेस्टमध्ये टाकून देत असल्याची डॉक्टरनं स्टिंग ऑपरेशनमध्ये कबुली देखील दिलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमधल्या या अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश आता करण्यात आलेला आहे, काय सांगता येईल याबद्दल? PCPNDT टीमनं कोल्हापूरमध्ये आहे ते अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश आहे ते केलेलं आहे। कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणे आहेत ते काल रात्री छापे टाकण्यात आले आणि यामध्ये डॉक्टरांचे कारनामे आहेत ते उघड झालेले। एका प्रकरणामध्ये अवैध गर्भपाताच्या गोळ्यात आहे ते एक डॉक्टर देत असल्याचं उघड झालेलं, तर दुसऱ्या प्रकारामध्ये भोंदूबाबा करणारा एक जण आहे तो फक्त मुलगाच व्हावा यासाठी औषध देत होता आणि त्यासाठी अगदी कोंबडा खाल्ल्यानंतर सुद्धा मुलगा होईल अशा पद्धतीचा काही तो अफवा पसरत होता आणि त्याला आमिषाला अनेक जण बळी पडल्याचं आहे ते उघड झालेले आहे। त्या अनुषंगाने PCPNDT समितीला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने छापे टाकले असता या दोघांचेही कारनामे उघड झालेले आहेत। या संदर्भातले स्टिंग ऑपरेशन आहे ते PCPNDT समितीने केलं आणि या स्टिंग ऑपरेशन मध्ये हा सगळा प्रकार आहे ते उघडकीला आलेले आहे। डॉक्टरांच्याकडून अवैध गर्भपाताच्या औषधासह सोनोग्राफी मशीन सुद्धा आहे ते प्रशासनानं जप्त केलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रकरणाची व्याप्ती आहे ते वाढण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सुद्धा आणि PCPNDT समिती आता अधिक खोलात जाऊन आहे ते तपास करत आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अनेक वेळा आहे ते अवैध गर्भपाताची प्रकरणं समोर आलेली आहेत आणि त्याच्यावरती वारंवार छापे सुद्धा टाकलेले आहेत। मात्र असं असताना सुद्धा ही प्रकरणं अद्यापही कमी होत नाहीत आणि त्यामुळे कोल्हापूर हे गर्भपाताचा हब होते की काय अशा पद्धतीची एक शंका येताना पाहायला मिळते। मात्र प्रशासनानं आता कडक पावले उचलून या सगळ्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे। बरं, ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।